हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत. तर बघा, पावसाळा आला की आपल्याला काही ना काहीतरी खायची इच्छाही होतच असते. चटपटीत चमचमीत असं काहीतरी खावं. तर बघा, त्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे. तर त्याच्यासाठी बघा, इथे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे आणि कांदा अगदी बारीक मस्त चिरून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी कांदाही चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे, लांबडा. बघा, मी दाखवलेला आहे इथे. अगदी पातळ त्याचे काप करून घ्यायचे, म्हणजे असे भजीमध्ये पकोडेमध्ये छान लागतात. तर आज आपण इथे गाजराचे पकोडे बनवणार आहोत. तर बघूया, ते अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे बारीक बारीक अगदी सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घालून आपल्याला चांगलं मीठही त्याला चोळून एक 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर त्याला चांगलं पाणी सुटेल तोपर्यंत. तर बघा, इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10. इथे छोटे छोटे पाकळ्या आहेत, 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या, आणि 3 तुकडे छोटे छोटे अद्रकचे घेतलेले आहेत. तर हे सगळं बघा, त्याची देठं काढून आपल्याला मिरच्यांची मिक्सरमधून एक वेळा फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, हे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इथे आपला कांदाही मस्त म्हणजे मऊसूत झालेला आहे आणि पाणीही सुटलेलं आहे मिठामुळे. तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला गाजराचे पकोडे बनवायचे. तर बघा, इथे मी अर्धी वाटी गाजर घेतलेलं होतं आणि ते किसून घेतलेलं होतं. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी बेसन घालायचं आहे. 1 वाटी बेसन घालून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट वाटून घेतलेली, तर आपण पूर्ण नाही घातली, त्याच्यामधील जेवढी आपल्याला हवी तेवढी थोडीशी घालून घेतलेली आहे. आणि इथे हळद, जिरेपूड, नंतर मी सांगलीकडचे आहे तर मी घाटी मसाला वापरते, कांदा लसूण मसाला आपला, तर तो घातलेला आहे. इथे मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे, बारीक रवा, आणि कोथिंबीर घातलेली आहे. आणि आपल्या हातावरती थोडंसं असं चुरून मी पिठामध्येच ओवा टाकलेला होता. तर ते सगळं बघा, अगदी त्याच पाण्याने, जे पाणी सुटलं होतं कांद्याला त्याच पाण्याने मी मिक्स करून घेतलेलं आहे. पीठही आपलं अगदी छान झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये सोडाही घातलेला आहे. बघा, पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे. तर अशा प्रकारे पीठ मस्त तयार झाल्याच्यानंतर आपण छोटे छोटे अगदी खेकड्यासारखे, बघा छान दिसतं ते, खेकडा भजीसारखे मस्त भजी आपले तयार झालेले आहेत, पकोडे. तर आता ते आपण डिशमध्ये काढून घेऊया. तर बघा, अशाच प्रकारे बाकीचेही पकोडे असेच सोडून घ्यायचे. मीडियम गॅसवरती आपल्याला, फ्लेमवरती सगळे भाजून घ्यायचे. इथे बघा, आपण पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे आणि तरीही आपण अगदी चांगल्या प्रकारे मस्त कुरकुरीत खुसखुशीत भजी बनवलेल्या आहेत. इथे बघू शकता, मस्त दिसत आहेत भजी, अगदी खेकड्यासारखे बनलेले आहेत. तर आता बघा, त्याच तेलामध्ये मी 4 मिरच्या जसं मधून कट करून आता मी तुम्हाला दाखवल्या तसं 2 भाग करून घेतलेले आहेत आणि त्याही चांगल्या मस्त खरपूस तळून घ्यायच्या. आणि त्याच्यावरती घातलं तर बघा किती छान दिसतं. आणि गरमागरम भजी, अगदी कुरकुरीत भजी, पावसामध्ये अगदी भिजून आल्याच्यानंतर मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि असं चटपटीत चमचमीत खायची इच्छा होते. तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा, गाजरचे पकोडे. आणि ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. सॉससोबत मस्त खायला घ्या.